इचलकरंजीत गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, आरोपीला पोलीस कोठडी। इचलकरंजी परिसरात शेअर मार्केट व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तारदाळ येथील अभिषेक लिपारे आणि कबनूर येथील प्रकाश मेहतर हे नातेवाईक असल्याचा फायदा घेत ही फसवणूक करण्यात आली। मेहतर हे शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून दरमहा 8% परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत होते। त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लिपारे यांनी अभिषेक ट्रेडर्स या खात्यावर वेळोवेळी एकूण 12,43,000 रुपये जमा केले। तसेच त्यांचे सहकारी प्रमोद पोवार आणि दत्तात्रय होडगे यांनीही 2,40,000 रुपये गुंतवले। मात्र गुंतवणूक करून 6 महिने उलटूनही कोणताही परतावा न मिळाल्यानं लिपारे यांनी पैशांची मागणी केली असता मेहकर यांनी पैसे नसल्याचे सांगत टाळाटाळ केली। एवढेच नव्हे तर पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी लिपारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहतर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी प्रकाश मेहतर याला न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आणखी तक्रारदार पुढे येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि